हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे इव्हिनिंग आम्ही ग्राउंडवर आमच्या पार्लेला मॅचेस आहेत माझ्या क्लबने ऑर्गनाईज केल्या. भूमी अरे ताई तुझा ब्रेक आणि हा मिरर हलतोय. काय नाही माझी गाडी आली की आपण उद्या आपण नवीन गाडीवर जाऊया. गाईज तुम्हाला उद्या नवीन गाडीचा ब्लॉग भेटेल. येस. सो आता ग्राउंडवर जाऊया. मी कमेंट नाही करत. मी कमेंट करते. कृष्णाने पण एक कमेंट केली. काय कमेंट केलीस? सो गाईज आता आम्ही ग्राउंडवर आलोय आणि 0 पासून सो गाईज आता आम्ही ग्राउंडवर आलोय आणि आम्हाला काही दिसत नाही की आम्ही कसं दिसतोय. हे बघा ग्राउंडवर सगळी तयारी झाली आहे. पार्टी स्टेज आहे आणि आम्ही इथे बसलोय. येस. शो माय बॅनर. हाँ इथे गाइस फाउंडर बघा. हाँ आता ये देखो फाउंडर का नेम आपको दिख रहा है, भूमि गोस्वामी. ये हमारे बीच में बैठी है. ये हमारे बीच में बैठी है. अभी देखते हैं ये फाउंडर हमको क्या देती है. जाते समय फाउंडर कर हमको मिसल पाव या फिर उसल पाव का स्पॉन्सर देंगे. समझे. चलो अभी मैच चालू होगी. माझे डोले ना मी थोड़ी देवड़ासारखे दिसते हैं. इसके डोले देखो. सपोर्ट मी आय एम नहीं बट गुड साइज. माझं नाही दाखवलं. अशा लोकांना आम्ही नाही दाखवत. हाँ काय नाही फॅट नुसतं. खाली बघ खाली. गाईज आम्ही दोघं एकदम फुल गुजराती. मदर टंग एकदम गुजराती आहे. पण आम्ही ना मराठीमध्ये बोलतो. का माहिती आणि भांडतो पण मराठीत मध्ये. एकदम फुल. वो भांडना को क्या बोलते हैं इंग्लिश में? अच्छा डिबेट. नहीं ते बिग टॉपिक ऑन वाद विवाद. सो विल नॉट टॉक ऑन दिस मराठी वाला विषय. सो इसका ब्लॉग हम शूट कर रहे हैं. टेक ओवर किया हमने सपना ताई का ब्लॉग. यस. और चैनल भी कर लेंगे. क्या कर लेंगे? नो कमेंट. सो हाउ आर यू गाइस? वी आर फाइन. वी आर व्हाट? वी आर फाइन. यू आर ऑल्सो फाइन. वी आर ऑल्सो फाइन. सो हम यहाँ पे आए हैं कबड्डी. इन लोग का ओहो चालू हो गया. एक्चुअल में ओहो कैंसल. इसके लिए ओहो नहीं बनता नहीं है ये आदमी के लिए. कौन है बताओ कौन है ये? हाँ जो भी है नहीं बनता. सो बेसिकली हम यहाँ पे मैच खेलने आए हैं. हमने ही ऑर्गेनाइज किया है. वी आर ऑर्गेनाइजर. यस वी आर ऑर्गेनाइज. Bigger one. We are organizers and she is founder. फाउंडर ऑफ व्हॉट? अकाउंटिंग अँड फायनान्शियल कन्सल्टन्सी. अच्छा ते लिहिलंय फाउंडर. हा देवा असं कसं तुम्ही कोणाला फॉलो करताय? अरे तू थोडे हाँ कोणाला हम तुम्हारे साथ हैं. कोण फॉलो करताय? अजून करा. एडिटिंग माझ्या हातात आहे. ह्याच्यात ताई तू खूप चांगली आहे. काय कट करायचं ते सगळं माझ्या हातात आहे. खूप चांगली आहे. जे बोलायचं ते बोला. मी सगळं कट करून टाकणार. नको ते बीप टाक. बीप. ही ना खरंच खूप चांगली आहे. तिला तुम्ही फॉलो करू शकता. तिच्याकडून भरपूर काय काय. शुगर कोट करते. पहिलं शिक काय बोलायचं. अरे ते वॉटर दॅट इज आर स्लँग. ओके. सो वी कैन टॉक इन गुजराती. હાવ આર યુ ગાઈસ? કેમ છો? કે અભી તું ભી ગુજરાતી હવે બોલશે. ગુજરાતી હવે તમે છે ને ગુજરાતી ગુજરાતી જે છે. પબ્લિક છે ગુજરાતી પબ્લિક જે Yes. છે એ પણ હવે આને ફોલો કરી શકશે. હા યસ ડુ ફોલો એન્ડ સબસ્ક્રાઇબ. एकदम गुजराती. गुजराती लोग फुल थाना मुलुंड घाटकोपर भाईंदर विक्रोली. समजलेला? समजी गयो? समझी गयो. समझी गए हो? समझी गयो. फटाफट. हाँ सस्ता होगा नहीं चाहिए. ये मेरा आई हैव लॉट्स गुजराती चांदी एंड सोना. આ મારી બેને રક્ષાબંધન માં આપી. હા એ તો ઠીક છે પણ આ ગુજરાત ગઈ હતી ભણવા માટે. ત્યાંથી રિટર્ન આવીને બહુ ફેટી થઈ ગઈ છે. ફેટી નો આઈ એમ હેલ્ધી. ધેટ્સ કોલ્ડ હેલ્ધી. ઇટ્સ કોલ્ડ ફેટ. इट्स कॉल्ड हेल्दी. ताई हेल्दीला फॅटी बोलतात. मी हेल्दी दिसते की मी इंडियन हेल्दी इज फॅटी. गाइस जल रहा है सब. If you are talking about foreigners, then that healthy is fine, but Indian healthy is fatty. सब जल रहे हैं मेरे इतना से. भर भर के तेल बटर गोड़ घी खाते हैं. ये चर्बी दिखाती है. दैट इज माय ट्राइसेप. ओके सी दिस इज योर ट्राइसेप. Sorry guys.
This is my tricep. See this. हो आम्ही स्टेडियम See this. And this is bicep. This is kala kala kodi. And this is legs. This is legs. सब उल्टा पुल्टा है गाइस हमारे पे हमारे इन लोग का दिमाग भी सुनने का नीचे नहीं। गाइस साइज में इधर इधर इधर। मेरे है ही नहीं तो इधर भी नहीं बोल सकते तो हाँ इसको उधर भी है नहीं है. भी So नहीं, है leave भी it. Leave it guys. Leave it. You will not get any मैं मेरी answers from बेइज्जती नहीं सहन करूंगी इतनी ऑनलाइन ऑफलाइन डिजिटल बेइज्जती हो रही है. मत डिजिटल करो। बेइज्जती होते हैं. ये सब बेइज्जती खुद जाके मेरे व्लॉग में देख लेना किसने किसकी बेइज्जती किते बहुत पैसा है इन लोग के पास. किसका है See you soon. Bye. क्या कुठे जायचंय? हवा आणायला फिरायला नाही चालत हातपत्ती चालू आहे पहिल्याच मॅच मध्ये आणि तिथे पण टाय चालली आहे. लास्ट रेड आहे लास्ट रेड. त्यांची पण लास्ट रेड येणार ना? नाही झाली नाही ह्यांनी पहिली चालू केली ना. हो हो काय करतो हा एवढा वेळ? जो टॉस विन आहे त्याला किंवा टॉस करून असेल ए यार गोल्डन रेड. आता लास्ट रेड आहे. 7-7 पडला. पंच हसतायत. पंचांची गोड स्माइल बघून डिसिजन कन्फर्म झालाय. ए मारना. जस्ट पार्क करून मी घरी चालले. बड्डेसाठी सगळेजण वाट बघत आहेत आणि आता मी खूप दमले. काही न करता दमले आज मी. 10:30 वाजून गेलेत. ॲक्च्युली 11 वाजलेत. आजीचा बड्डे, बाईचा बड्डे. सो केक कट करायचा आहे. सगळे घरी आलेत. चला आता मी घरी जाते. शिवाचा आवाज येतोय. केक दादा ह्याला नक्की कुठून आणलंय? तू सांगशील? मला सांगायला नाही होत. सांग शिवाला कुठून आणलंय? सांग सांग. मला सगळेजण विचारतात कुठून आणलं त्याला. मला काय सांग कुठं भेटला तो? सोलापूरवरून. तो मला ना गाडी चालवत होतो ना तेव्हा मी गाडी थांबवली. गाडीच्या समोर आलेला माझ्या आणि सारखा माझ्या पायावरती येत होता. सोडत नव्हता तो. सोलापूरला. सोलापूरला. मग मी सगळे त्याला मला 3 दिवस ठेवला. भेटला तेव्हा पूर्ण काळा होता. मग आंघोळ घातली आणि मग त्याच्यानंतर त्याला मी परत सोडून दिलं. तो परत माझ्याकडे आला. मग मला मुंबईला यायचं होतं. मग काय केलं मी बकेट घेतलं विकत. आणि त्या बकेटमध्ये याला टाकलं आणि सोलापूरवरून मुंबईला घेऊन आलो. त्या बकेटमध्ये आता ह्याचं खायचंय सगळं. एवढं सगळं खायचंय ह्याचं. छोटू शिवा मोठं झाला. सगळे बोलतात मला एवढा चांगला कुठं भेटला? रस्त्यावर कसा भेटला? नाही तो कोणाचं तरी असेल. बाबूला ये बाबू इकडे. रसिक इकडे केक कापायला ये. बाबू ये धर बाई. तुमचं तर काढा. ये परत मला इकडे रवी काढतो. तुमचे फोटो. बाबू बघतो.
तो लांबवाला कुत्रा असतो ना त्याची लांब असतो ना हाईट असते त्याची. काय चाललंय हे धर. इकडे बघ. ते बघ, पंखा बंद करू पाहिजे. हा दोन्ही पंखा. डोळ्याला काय लागलं? 81. तोंडात सुरी लागेल मम्मी ती. चला कापा कापा केस पडतील. नाही ग एवढी घाबरतेस तू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kai. Happy birthday to you. अरे बाबा दुपारी गेली. जा 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 जा. और ये है सपना भालेराव जी, जा जा जो ये भूरे की मालकिन है घे घे जा 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 जा. और वो दे रही है शिवा को दूसरे भूरे के पास. कुठे का त्याला तुला हे करणार? कुठे चालत? अजून 4 महिने ना त्याची हाईट आणि लांबी वाढत चालली. सो गाईज आता आहे आज आहे नेक्स्ट डे. ॲक्च्युली मी काल ब्लॉगमध्ये एंड नाही केला कारण मी आज परत शूट करणार होते. सेम ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. सो आज आहे संडे इव्हनिंग आणि आम्ही परत चाललो आहे ग्राउंडवर. आज आहे फायनल्सच्या मॅच आहेत आणि मुलींच्या पण टुर्नामेंट्स आहेत आजच आहेत. आणि आज वुमेन्स डे. सो हॅपी वुमेन्स डे टू एव्हरी वन. एव्हरी स्ट्रॉंग वुमेन. एव्हरी वुमेन्स इज स्ट्रॉंग ॲक्च्युली. सो आता भूमी येते ॲक्च्युली मला घ्यायला आणि एक सरप्राईज आहे भूमीचं. ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन. गुड न्यूज अबाउट भूमी. सो ती येते. खूप लेट झालं ॲक्च्युली. आम्हाला 4 वाजता जायचं होतं ग्राउंडवर, बट तिचं जे आहे ते काम चालू होतं त्यामुळे आम्ही लेट झालो आहे. सो आता मी जाते. ती बोलली आहे मला आता की ती येईल 20 मिनटात. सो मी 15 मिनटांनी निघाले. माझ्या ते पिक करायला येईल ती. आज मी गाडी नाही घेतली आहे. चलो वाईज आज मला यायला खूप लेट होणार आहे. काल तुम्ही बघितलं असेल घरी मी 11ला आले. त्यानंतर गेस्ट होते. सो आजीचा बड्डे सेलिब्रेट केला. आज मे बी फायनल आहे आणि आज एकच दिवस आहे. सो मी थांबेन जरा. सकाळी परत लवकर उठायचं आहे बट इट्स ओके. तर बघूया भूमी कधी येते. सो गाईज आम्ही ग्राउंडवर येऊन बसलो आहे आणि आता 8:15 वाजले. 7 वाजता आम्ही निघालो. काकाच आहे मला पण तुला दाखवलं ना मी 5:45 आले. तू त्याच्यानंतर आली. आज आम्ही चांगल्या नवीन गाडीने आलो आहे आणि माझी हालत बघा. माझी झोप नाही बघ. ट्रेन झाल्या मी ट्रेन. आणि आता आम्ही मॅच बघतो आहे आणि तुम्हाला आम्ही चांगले सामने दाखवू शकतो मुलींचे. हॅपी वुमेन्स डे. हॅपी वुमेन्स डे गाईज. सेमीची मॅच चालू आहे. सेमीची फ्रंट कॅमेराने मी तुम्हाला मॅच दाखवली. आय डोंट नो तुम्हाला दिसली का नाही. नसेल दिसली तरी ठीक आहे. पूर्ण मॅच नाही दाखवू शकत कारण मग माझी स्टोरेज जाईल. नाही शोला मध्ये जे थ्रिल असला पाहिजे होता ना, ते थ्रिल नाही. ऍक्च्युअल मध्ये ना एकच मॅच चांगली झाली मुलींची. ती पण सेमीफायनल महात्मा गांधी वर्सेस SIS. ही एक खूप चांगली मॅच होती.
बाबा मी सीटवरून हल्ले. अरे तो फोटो जबरदस्ती राईट मारतो. चलो गाईज वाचला आम्ही